नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील गहुंजे हद्दीतील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल 9वी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आचल अशोक मोरे हिची 63व्या नॅशनल फुटबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेली आहे आणि हिच्या निवडीबद्दल मावळ तालुक्यामधनं तिचं अभिनंदन करण्यात येत आहे. आणि मावळामधनं ही पहिलीच मुलगी आहे जी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघामध्ये तिची निवड झालेली आहे. तर या ठिकाणी ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहुंजे येथील शिक्षिका आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे. युअर नेम और इन्फॉर्मेशन प्लीज. My name is Farhat, and now today we are here. This is very proud moment for Blooming International School. We are having very great talented girl. She has good in studies also and in sports also. And our management, they recognized her talent in sports and they sent her everywhere, wherever she could go in football matches. She won many medals and trophies also. And now they have given her chance. Our coaches ran academy, they worked on her and she put her hard work, and behind her success everybody is there and they gave her chance to go everywhere. We are thank and all the best for her future. Thank you. काय सांगाल की तुमच्या शाळेची विद्यार्थिनी ही महाराष्ट्र फुटबॉल संघामध्ये तिची निवड झालेली आहे, त्याबद्दल काय माहिती द्या? सर्वप्रथम मी आचलचं अभिनंदन करते. आमच्या ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कुमारी आचल मोरे हिची महाराष्ट्र मुलींच्या फुटबॉल संघामध्ये मावळ तालुक्यातून निवड झाली. तिच्या आचल जवळून प्रेरणा घेऊन असेच अनेक खेळाडू आमच्या स्कूलमधून तयार होतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फक्त अभ्यासाची नाहीच तर त्याबरोबर खेळाची आवश्यकता आहे हे आचल आपल्यापासून आपल्याला कळते. असेच तिची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, तिला असेच यश मिळावे हीच आम्हा सर्वांच्या तिला हार्दिक शुभेच्छा. क्या बताएंगे आपके स्कूल की जो छात्रा है महाराष्ट्र के फुटबॉल संघ में खेली है, इसके बारे में क्या बताएंगे? हमारे स्कूल की छात्रा आचल मोरे, इसका 63वां महाराष्ट्र संघ की ओर से चुनाव हुआ है. उसे भविष्य में प्रगति का सर्वोच्च शिखर प्राप्त हो, यही मैं शुभकामनाएं ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल की ओर से देती हूँ. तर या ठिकाणी संस्थेचे संस्थाचालक जे आहेत साहेबराव बोडके सरांकडून आम्ही जाणून घेऊ. काय सांगाल तुमच्या शाळेचं वैशिष्ट्य की खेळाला जास्त प्राधान्य दिलं जातं? तुमच्या शाळेमधले विद्यार्थी ही महाराष्ट्राच्या फुटबॉल संघामध्ये तिची निवड झाली आणि चांगलं खेळत आहे. आज आपण पाहिलं मध्यंतरी कोरोनाचा काळ चालू होता. कोरोनामध्ये मुलांना मोबाईलची एवढी वाईट सवय लागली आणि या सवयीमुळं पालकांची मागणी होती, बाबा आमच्या मुलांना तुम्ही कसं मुलांनी स्पोर्ट केलं पाहिजे, खेळलं पाहिजे, मोबाईलपासून दूर गेलं पाहिजे. त्यानंतर रायन अकॅडमीचे आमच्याकडं 6 कोच आहेत, त्यांच्यावर आमचे टाईप आहे. 6 कोच आमचे डेली स्कूलला येतात आणि मुलांची गुणवत्ता पाहून प्रत्येक मुलाची खेळावाईज निवड केलेली आहे. कोण फुटबॉल खेळतंय, कोण कबड्डी खेळतंय, कोण स्केटिंगमध्ये, कोण कराटेमध्ये, असे सगळे विविध प्रकारच्या खेळामध्ये मुलांचा सहभाग आहे. तुम्ही जर पाहिलं तर आमच्या स्कूलचं वर्षातून 3 ते 4 वेळा स्पोर्टमध्ये मुलांचा नंबर आलेल्याचं आमच्या स्कूलचं नाव असतं. स्पोर्ट्स स्पेशल स्कूल म्हणलं तरी हरकत नाही. शिक्षण तर मुलांना गरजेचंच आहे, पण शिक्षणाबरोबर शारीरिक वाढ आणि मनोबल मुलांचं वाढण्याचं जर असेल तर आपल्याला स्पोर्टची आवश्यकता आहे. हे ओळखून आम्ही स्पोर्टकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचं आज आम्हाला फळ भेटतं की आज की आमची मुलगी शाळेची जी नॅशनलसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली याचा खूप अभिमान वाटतो. मी तिला शुभेच्छा देतो. असंच आमच्या स्कूलचं नाव पुढे जाईल या मुलीमुळं. बाकीच्या मुलांचं पण चालू आहे आणि असंच तुमचं सर्वांचं प्रेम आमच्या स्कूलवरती राहू द्या, एवढं बोलून थांबतो. तर मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी पौर्णिमा साहेबराव बोडके आहेत. काय सांगाल, काय शुभेच्छा द्या? I am really proud of her. School is really proud of her. Achal is a very good, talented girl. She has a natural talent, but our Ryan coaches are helping her for enhancing her talent, and we want many more students to be like her only. I would like to congratulate her. आचलला प्रशिक्षण देणारे जे सर आहेत, सरांकडनं आम्ही जाणून घेतोय. सर, क्या बताएंगे छात्रा के बारे में? ये मेरे पास 14वीं क्लास से थी सर. 6 साल हुआ मेरे पास आने से. तो इसका मैंने जो टैलेंट देखा कि ये
हमेशा बोलती सब मुझे फुटबॉल खेलना है, मुझे नेशनल लेवल में जाना है। तो इसने इतना मेहनत किया है बच्चे ने, आज वो महाराष्ट्र के लिए खेली है। मुझे बहुत गौरव लगता है बच्चे के लिए कि आगे जाके वो इंडिया के लिए खेलें। तर प्रत्यक्षात आम्ही आता आचल अशोक मोरे आहे हिच्याकडनं जाणून घेतोय. प्रथम तू या शाळेमध्ये केव्हा आली आणि फुटबॉल स्पर्धेचा सराव कधीपासून सुरू केला? मी ह्या शाळेत चौथीत आले आणि मग चौथीतच रायन स्पोर्ट्स अकॅडमी जॉईन केली. त्याच्यानंतर मग आमच्या स्कूलच्या मॅचेस व्हायचे, त्यावेळेस आम्ही अंडर-14ला फायनल मारला होता गर्ल्स. तेव्हा माझी निवड झाली तालुक्या लेवलमध्ये. तिथून मग जिल्ह्याला गेलो आणि मग तिथं ट्रायल्स वर्धाला दिले मी आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्राला सिलेक्शन झालं. बरं, 63व्या नॅशनल फुटबॉल स्पर्धेमध्ये तुझी महाराष्ट्राच्या संघामधनं मुलीमध्ये निवड झाली. तर या स्पर्धेमध्ये तू कसं खेळली आणि तिथला अनुभव कसा होता? मी ॲज अ राईट सेंटर बॅक म्हणून खेळले, म्हणजे डिफेन्समध्ये. तर तिथे मी सगळ्या मॅचेस खेळले, म्हणजे सर्व मॅचेस खेळले व तिथले कोचेस वगैरे पण खूप छान होते. बरं, तुला या ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं तुझ्या ह्या खेळासाठी कशा पद्धतीनं मार्गदर्शन झालं आणि तुला सहकार्य झालं? सर्वजणच, साहेबराव बोडके सर, पौर्णिमा मॅम, परत आमचे प्रिन्सिपल मॅम, माझे कोचेस, पॅरेंट्स, सगळ्यांकडनं खूप सपोर्ट होता मला. स्कूल मॅनेजमेंटकडनं पण आणि पॅरेंट्सकडनं पण खूप सपोर्ट होता. घरी तुझे कोण खेळाची प्रॅक्टिस मम्मी का पप्पा घ्यायचे? काय तुला सपोर्ट जास्त कोणाचा? सर्वांचाच असायचा. तर आता या ठिकाणी जे आचलचे आई वडील उपस्थित आहेत, काय सांगाल कशात तिची प्रॅक्टिस कशी करून घेता? एक मुलगी म्हणून तिला आज महाराष्ट्राच्या संघामधनं फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली, काय सांगाल? काय नव्हतं? नाही, खूप आनंद झाला आम्हाला, म्हणजे ती इथपर्यंत पोहोचली नॅशनलसाठी. तर म्हणजे सांगू नाही शकत पण असं. काय सांगाल तुम्ही आचलबद्दल? अंचल ट्रेनिंग केली 15 ते 24 याच्यामध्ये ट्रेनिंग घेतली महाराष्ट्र टीममध्ये आणि 25 ते 28 29पर्यंत मॅच होती. मी गेलो होतो बघायला. यांची महाराष्ट्राची टीम जवळजवळ 36 टीमा होत्या राज्याच्या आपल्या इंडियामधनं. 36 टीमांमधनं हे खेळत फायनलसाठी आले होते. सेमीफायनलला थोडंसं एका गोलसाठी म्हणजे मी हार्ड लक लागलं त्यांचं आणि मग ते थर्ड प्लेससाठी खेळले. थर्ड प्लेसला पण खूप स्ट्रगल करावं लागलं त्यांना, कारण काय झालं, ह्यांच्या मॅचेस खूप लेट आल्या आणि रात्री 2 वाजता यांची मॅच संपली, जी सेमीफायनलला जायची होती ती. मग सेमीफायनल यांनी सकाळी परत 9 वाजता खेळले, म्हणजे रात्रीतून झोप पण नाही झाली यांची. 8 वाजता उठले, 8 वाजता उठून 9 वाजता परत मॅचेस खेळले सकाळी एवढ्या उन्हामध्ये. सेमीफायनल तिथे हार्ड लक लागला त्यांचा, थोडा हारले. त्यानंतर परत ह्याच्यासाठी आपलं फायनलसाठी खेळले, ते हरली. नंतरून ते 2 वाजता परत त्यांनी ह्याच्यासाठी खेळलं थर्ड प्लेससाठी. म्हणजे ते पूर्ण असे एक मुलगी म्हणून एवढं खेळले, याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्यांची टीम पण एवढी खेळली, पूर्ण इंजर्ड होते तरी पण त्यांनी 3 मॅचेस बाय हार्ट खेळले आणि खूप प्रयत्न केला. म्हणजे सगळ्यांना हँड्सअप आहे माझा, खूप चावले. आणि ऑल इंडियामध्ये 4थ्या रँकला महाराष्ट्र टीम आली. याबद्दल आणि माझ्या मुलीबद्दल मला खूप अभिमान आहे की त्यांनी महाराष्ट्राचं नाव खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं. या ठिकाणी आचलची बहीण आहे साक्षी मोरे, काय सांगशील बहिणीबद्दल? पहिलं तर तिला अभिनंदन करते, ती एवढं मोठ्या लेवलला गेली आहे. मला एक बहीण म्हणून खूप मनापासून अभिनंदन वाटते. अशीच खेळत राहा, असंच काय सगळं हे कर. अभिनंदन तुला. तर आता या स्कूलच्या ज्या प्राचार्य आहेत, प्रिंसिपल आहेत, त्यांच्याकडनं आम्ही क्या बताएंगे? आपकी छात्रा जो है महाराष्ट्र की फुटबॉल टीम में खेली है और आपका नाम पूरे तरफ लिया जाता है. ब्लूमिंग इंटरनेशनल स्कूल में शिक्षा के बराबर खेल को ही स्थान दिया जाता है. First, I want to congratulate her. She is very hardworking and talented girl. Really, we appreciate her so much. All the best for her future. ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलची ही 9वीमध्ये शिकत असणारी जी ही विद्यार्थिनी आहे आचल अशोक मोरे, हिची महाराष्ट्राच्या फुटबॉल टीममध्ये निवड झालेली आहे आणि मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यामधनं तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.